रविवारचा दिवस होता. सगळे अस्तव्यस्त पडलेले होते, फिरत होते. मग त्यातच आमचा अचानक ठरला प्लॅन, की कुठेतरी बाहेर जायचं. पण जायचं कुठे नक्की माहिती नव्हतं. मग आद्याने सगळ्यांना सांगितलं कोण-कोण येणार आहे आणि जे येणार नाहीत त्यांच्यासाठी त्यांनी वॉर्निंग दिली, जे येणार नाहीत त्यांच्यासाठी. मग काय आम्ही तयार झालो आणि थेट पोहोचलो तळेगाव स्टेशनवरती. आणि स्टेशनवरती गेलो पण माहिती नव्हती नक्की जायचं कुठे ते. मग आम्हाला तिथे एक दिसलं हिल स्टेशन आणि आम्ही ठरवलं की चला त्या हिल स्टेशनवरती जाऊया आणि त्या दिशेने आम्ही निघालो. त्या दिशेने जाताना डोंगर होता मस्त उंच आणि आम्ही चढत चढत वर जात होतो. पाऊस येत होता, खाली चिखल होता. चढायला पण खूप मजा येत होती. पावसाचा पण आनंद घेत आम्ही वरती वरती जात होतो. मस्त कॅमेरा सेल्फीमध्ये व्हिडिओ बनवत होतो. आद्याने पण व्हिडिओ बनवला. आम्ही मस्त एन्जॉय केला आणि वरती जात होतो. वरती काय आहे नक्की आम्हाला काही माहिती नव्हतं. बघितलं तर काय वरी थोड्या अंतरावर गेल्यानंतर आम्हाला एक मंदिर दिसलं पण आणि वरून गेल्यानंतर आम्ही व्ह्यू बघितला. इतका छान व्ह्यू दिसत होता. खूपच भारी दिसत होता. मग आम्ही पोहोचलो मंदिरावरती आणि गेलो थेट दर्शन घेण्यासाठी. मी पण गेलो आणि मस्तपैकी दर्शन घेतलं आणि मंदिरावरती नाव पण बघितलं की नेमकं कोणत्या देवाचं मंदिर आहे. तर ते मंदिर होतं हरणेश्वराचं. मग आद्या पण आला पाया पडण्यासाठी आणि मस्तपैकी गर्जना केली. प्रौढ प्रतापूरन क्षत्रिय परावंश शिवश्वरेश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज. आद्याने जोरदार घोषणा दिल्यानंतर काय मग आमचा टाइम झाला एन्जॉय करायचा. मस्त लुक होता, मस्त व्ह्यू होता, मस्त वातावरण होतं पावसाचं. आद्याने जर्किन काढलं आणि झालो आम्ही भिजण्यासाठी रेडी. मी पण मस्तपैकी रेडी झालो होतो. आस्वाद घेत होतो पावसाचा. हे यांचे चाळे चालू होते, फोटो काढ, व्हिडिओ काढ आणि त्यामध्ये मी पण त्यांचा व्हिडिओ घेत होतो. काका पण आनंद घेत होते पावसाचा मस्तपैकी. खूप मजा घेत होतो. खूप आनंद दोघांचं काहीतरी संभाषण चाललेलं. टाईमपास करत करत मग आम्ही एका दिशेने जात होतो त्या डोंगराच्या एका कडेवरती आणि जाता जाता तिथे एक ग्रुप पण होता. असे मस्त लोक फिरायला पण आलेले. काय माहिती काका कोणासोबत चालू होते कॉलिंगवरती. मग काय आनंद घेत घेत आम्ही एका कडेवरती गेलो डोंगराच्या आणि काय तिथे आमचे येडेचाळे सुरू झाले. मस्त तोंडाने गाणं म्हणत एन्जॉय करत आम्ही धम्माल मस्ती केली, डान्स केला. आणि मग काय पुढे जात होतो आणि मग आद्या मला व्ह्यू दाखवतोय खालून. दे बघ कसला भारी व्ह्यू दिसतोय. काय जब्बर व्ह्यू दिसत होता काय सांगू. तुम्ही एकदा आनंद घ्या या तळेगाव स्टेशनच्या हिल्सवरती आणि तुम्ही पण तिथला आनंद घेऊ शकता, मजा करू शकता. हे खूप मजा आली आम्हाला पण तिथे. अजून पुढे गेल्यानंतर अजून आद्या दाखवतो इकडच्या साईडचा व्ह्यू. इकडच्या साईडचा व्ह्यू पण अगदी जबरदस्त होता. पाऊस येत होता, धुकं होतं, मस्त हिरवेगार. हे काय ट्रेन रेल्वे स्टेशन पण दिसत होतं. ट्रेन पण जात होती तिथून. ती ट्रेन पण बघितली आम्ही. आवाज तर काही येत नव्हता पण जस्ट असं जस्ट एन्जॉय म्हणून थोडासा मी पण डान्स मारत होतो. मग काय आद्या तिकडे त्या ग्रुपच्या दिशेने जात होता. तिकडं पोरी पण होत्या. हे घ्या समोरून आलीच एक तेवढ्या. हे जाते जाते आद्या पण जाते. हे बघा आद्या आलंय. चालू आहे भावा. लगेच वळून बघतोय पोरीला. काय चालू आहे रे तू. चला मग काय त्या पोरीला बघून मस्त लुक देऊन गेलो आणि परत काय आम्हाला तर कॅमेरा पकडाय कोण नव्हतं. ठेवला कॅमेरा मंदिरापाशी आणि हे मस्त एन्जॉय पावसात भिजत भिजत डान्स चालू झाला आमचा. भारी वातावरण वाटतं. फिलिंग एकदम ढगात होती, खतरनाक. हे घ्या काका आमचे. काकाचा आवाज. आएगी हर पल तुझे मेरी याद. मंदिराच्या साईडला एक झोपड होती. माहिती नव्हतं काय आहे ते बघण्यासाठी आम्ही गेलेलो पण काय रिकामीच होती आणि तिथून पण इकडचा खालचा व्ह्यू बघत होतो एकदम जबरदस्त. मग काय आम्ही गेलो, छत्री लावली आणि छत्रीचा थोडा लुक घ्यावा म्हणून थोडासा फोटोशूट केला आणि घेऊन छत्री मी पण जात होतो. काय तेवढा छत्री पलटली यार अरे आणि इतकी हवा होती ना. तरी काय लगेच सरळ करून घेतली छत्री. पण खूप मजा येत होती. काय तुम्ही पण एकदा या यार नक्की. भारी वाटतं एकदम ढगात फिलिंग आहे. मग काय फोटोशूट केला थोडाफार. त्या फिरलो वरती, मजा केली आणि मग आता म्हणलं की चला आता निघावं आणि थोड्या वेळाने निघण्याची तयारी चालूच. ये घ्या आध्याची छत्री पण पलटली यार. खूप वारा होता, थंडी पण वाजत होती. त्याने आम्ही निघालो घराच्या दिशेने परत. काय मग जात होतो. उतरायला पण मजा येत होती यार. इतका म्हणजे असं इतका स्पीड जात होता, ऑटोमॅटिक स्पीड, पाय घसरायला लागत होते. आद्या तर काय सांगू तुम्हाला पडणार होता. एक वेळेस पडला पण अजून. मग काय उतरलो मस्तपैकी स्टेशनच्या दिशेने गेलो. ट्रेन मस्त लुक होता. आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो.
तळेगाव स्टेशनमध्ये आलो यशवंतनगरमध्ये. मग जय गणेश अमृततुल्य गाड्यावर जे आपला भाऊ आहे त्या भावाकडे एकदम गरमागरम 3 कप चाय आणि चायचा पावसात मज्जा तुम्हाला तर माहितीच आहे. वाह क्या बात आहे. जबरदस्त आस्वाद घेतला आणि निघालो आम्ही रूमच्या दिशेने. मग काय आम्ही आलो रूमवरती. म्हटलं काय करणार, काकाने आणला होता घरून मस्तपैकी चिवडा. कांद्याने कांदा कापला, चिवड्यावरती मिक्स करून आम्ही मस्तपैकी ताव मारून आमचा दिवस मस्तपैकी एन्जॉय केला.